जयसिंगपुरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत। गेल्या 50 वर्षांपासून भीमसैनिकांचं स्वप्न असलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं जयसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे, जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव आणि भव्य आतषबाजीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोष करीत हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले। जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली। प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। यावेळी भंते ज्ञानज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना दिली। ही मिरवणूक शिवतीर्थापासून सुरू झाली। मिरवणुकीत लेझिम पथक, धनगरी ढोल, ऐतिहासिक बोलके चित्ररथ, महिला दांडपट्टा, करबल पथक सहभागी झाले होते। यावेळी भीमकन्या दीपाली शिंदे यांचं भाषण, चित्ररथ, त्यांच्या जीवन कार्याचा देखावा हे मिरवणुकीचं आकर्षण ठरलं। मिरवणुकीदरम्यान नांदणी नाका ते बौद्ध विहार पासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केलं। अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला। विविध समाज बांधवांनी पेढे, लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला। क्रांती चौकात मिरवणुकीची सांगता झाली। दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं अभिवचन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं। हे वचन त्यांनी पूर्ण केल्यानं बौद्ध समाज बांधवाच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला।